तटबंदीला लागूनच खंदक आहे, त्यात पाणी दिसतंय. 5:30 वाजलेत. 6 वाजेपर्यंत आम्हाला वरती जायला हवं, म्हणजे त्याच्या अगोदरच निघायला हवं. आम्ही वरती जायचा निर्णय घेतला आहे. वरती जायसाठी भुयारात शिरलो, पण तितक्यात सिक्युरिटीनं सांगितलं वरती जाता येणार नाहीत, 5:45 वाजलेत, पाठीमागं फिरा. इलाज नव्हता, पाठीमाग फिरलो. आम्ही आता परततोय. खंदकावरती असलेला हा लोखंडी ब्रिज मजबूत, पण एक ह्युमन सायकोलॉजी. बाजूला कठाडा असला की आपण सहज त्या कठाड्याला धरतो. खरं तर आपण पडणार नसतो, पण आहे म्हणून आपण सहज कठाडा धरतो. कठाडा नसता तर ही मेंढा तो, पाठीमागच्या बाजूला मेंढ्याचं तोंड आहे. व्हिडिओ दिसणाऱ्या या टेकूवरती ही तो गोल फिरायची 360 डिग्रीच्या ओचानं. पुढे जिनिमल आहे, त्या साईडला किल्ला ते पहिला लेअर आहे बाहेरचा, तो हा दाखवा. सेकंड कोट आहे इकडचा, हा दुसरा कोट आहे आणि तिसरा कोट इथे आहे. तिसऱ्या कोटमध्ये मध्ये पाणी आहे आणि पाण्याच्या पलीकडे ब्रिज आहे, ब्रिज वरून पलीकडे ते आतला थर्ड पार्ट आहे, त्याला काय कोट. हा उतर ही आमची मोहीम खस्ती झालेली आहे. आताच इथंच रिव्ह्यू घेऊ का? रिव्ह्यू इथंच घेऊ का? रिव्ह्यू प्रत्येक वेळेला सांगतोय ना. हे शेवटचा स्पॉट ना, पुढं आहे ना. बोल. वय किस वर्षे किती? 64. खालून वर सुरुवात करताना वाटलंच नव्हतं पूर्ण होईल, पण केलं पूर्ण. खूपच मोठं बोला मग. काय खालून वर बघितलं ते वाटलं नव्हतं चढणार असं. मी म्हटलं शॉट घ्यायचा आता, शॉट, पण वर चढलो. हा किमो मोठ्यानं बोलायचं, लांबून घेतोय शॉट. अभ्यासामध्ये होता किल्ला, किल्ला हिस्ट्रीमध्ये होती, जॉग्राफीमध्ये होता, हिस्ट्रीमध्ये होता. मंदार तुमचा अंधारी जरा मला आवडलं, खंडक आवडलं. त्यानंतर ते अंधारी एरिया आहे तो जाण्यासाठी वरती बुलबुलैया. अच्छा. बुलबुलैया छान आहे पाठ. पण ह्याच्यापेक्षा खालचे केस जे होते ना एलोराचे, ते आता सिक्युरिटी आम्हाला सांगतायत चला उठा, 6 वाजत आले, आता आपण आपल्याला निघायला पाहिजे. फक्त वरचा शॉट राहिला आपला. गौरी तुझा रिव्ह्यू काय राहिला? गौरी सांग, तू कसं वाटलं? मला वाटलं शिडीवरतून पडतो, मग मी तरी पण मी गेली तिकडे. हो. चांद मिनार, उंची सुमारे 210 फूट, 4 मजली 24 खोल्या असलेला हा 1445 साली अल्लाउद्दीन अहमद शाह याच्या विजयाची स्मृती म्हणून बांधला गेला. गौरीला नेहमी ज्यूस आवडतो. पायनॅपल ज्यूस असला की ती खुशच. तसं आहे गौरी. किमो फक्त विचार करत राहिलेली आहे. थोडं पी, शूटिंगसाठी पी. मग तुला दुसरं काय पाहिजे का? आता किमूची खरेदी, तिला पर्स घ्यायची आणि मग गौरीला बघूया गौरी काय घेते ते. कुठली बघायची दाखवायची? ठीक आहे. पर्सची ही पाहिजे की ती पाहिजे? ही का? दुसरी बघ ना, अजून कलर चायना उघडत नाही. किमोने ही पर्स घेतलेली आहे. आता गौरीची खरेदी चाललेली आहे. होय ना, हे चालेल ना तुला? बघ ना, तर गौरीसारखी किमोसारखी बॅग पाहिजे होईल आहे ना. चला, त्यापासून 13 मिनिटं झालेली आहेत. आम्ही आलोय हॉटेल पंचवटीमध्ये.
त्याचा रिव्ह्यू 4.1 आहे. नंतर किती जणांनी रिव्ह्यू दिला आहे? 500 जणांनी दिला आहे. कार्ड महाराष्ट्रीयन थाली 250, गुजराती थाली 250 आणि पंचवटी थाली 350, पंजाबी थाली 300, आंध्रा 250, 350, दाल भट्टी 180, झुणका भाकर 230. हो. संध्याकाळच्या 7:15 आत्ता जेवतोय. हॉटेलमध्ये शिरता शिरता पावसाची जोरात सर आली, त्यामुळे पळत आत यायला लागलं. आता बाहेरचं शूटिंग जाताना करेन. संध्याकाळी म्हणजे अंधार पडल्यानंतर सगळीच हॉटेल बाहेरून खूप छान दिसतात. मेनू कार्ड म्हणता येणार नाही, पुस्तकच आहे हे. फक्त किमो मोबाईल बघत नाही, नाहीतर सगळेच मोबाईल बघतायत. आदितीची पावभाजी गरम दिसते. कसं आहे? मस्त आहे. गौरीला कांदा टाकलेला आवडला नाही. काय काका नको किमू गौरींना चांगली आहे म्हणून सांगितलं आणि खायला लागली आहे. आणि तू काय सांगते? बघा गौरी खायला लागली आहे. छान आहे. आता नाणीने कांदा टाकलाय ना म्हणून आवडीनाशी झाली. डाळ नाही झालेला आहे. तुला देऊ ना. कसं काय? फायनल डिश झुणका भाकर. भाकरी आहे ती. गुलाबजाम. अरे वा. आता गौरी आईस्क्रीम करते. कसं आहे आईस्क्रीम? काय आहे ते? ओरिओ काय? आणि कसं आहे? कॅमेरा चालूच होता. आदितीचं बटर स्कॉच आहे. आणि मंदार तुमचं कुठलं आहे? हां किमू बटर स्कॉचच आहे. बघा कसं करते. बघ गौरी सगळ्यांना समजणार मम्मा कशी वागते ती. सगळं तुझं आईस्क्रीम खाते ना. असं आहे की भरवते काय? बरं चालेल. सगळ्यांना यूट्यूब वर बघणाऱ्या सगळ्यांना समजणार किती भरवते तुला. हा वेगळाच व्हिडिओ टाकूया. हे बघ परत. यात आईस्क्रीमचं नाही. आईस्क्रीमचे दिलेले नव्हते, ते वेगळं बिल करतायत. आईस्क्रीमचं बिल मोठं ॲड करून दिलेलं आहे, ते कॅन्सल करतो. आईस्क्रीमचं टाकायला ते विसरले. नंतर परत ॲड आईस्क्रीम केलं, पण आम्ही त्याच्यापेक्षा जास्त आईस्क्रीम घेतलं. मग सांगितल्यानंतर परत ॲड केलं. शेवटी 850. येताना पाऊस पडत होता त्यामुळं शॉर्ट घेतला नाही.
एंट्रन्स तर खूप छान होत आहे. पंचवटी. या रस्त्यावरती भरपूर हॉटेल्स आहेत आणि रात्रीच्या वेळेला ती फार छान दिसतात. प्रत्येक ठिकाणी छान असेल असं वाटतं. बहुतेक ठिकाणी जेवण चांगलंच असतं. रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मंदिर दिसलं, छान वाटलं. थोड्या वेळ थांबलो. श्रीकृष्णाचं मंदिर होतं हे. रात्रीचे 8:45 झालेत, त्यामुळं खूप शांतता आहे. छान वाटतंय. गौरी घंटा वाजवण्यासाठी हट्ट धरते व तेव्हा प्रत्येकाला लहानपण आठवत असेल. प्रत्येकजण लहानपणी हा हट्ट धरतच. मंदिर छान रीतीनं सुशोभित केले. छतावरती सुद्धा श्रीकृष्णाची अनेक चित्र आहेत, छान वाटतात. मन प्रसन्न आणि शांत करणारी मूर्ती. प्रदक्षिणेचा मार्ग.